आता बातमी आहे दादा वहिनींमधल्या जुगलबंदीची। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर पार पडलं आणि या शिबिरात राष्ट्रवादीचे नेते, खासदार, मंत्री आणि आमदार उपस्थित होते। यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी पक्ष, संघटना आणि उमेदवारीबाबत बोलताना पक्षाला काही सल्ले दिले। तर उमेदवार निवडण्याबाबत सुनेत्रा पवारांनी दिलेल्या सल्ल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली। विजयी होणारेच उमेदवार निवडा असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। त्यावर हे मला चांगले लक्षात ठेवावं लागेल, संघटना कशी वाढवायची आहे हे आधीच सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला। आपल्याला लगेचच विस्तार करायचा नाही, उलट महाराष्ट्राबाहेर 10 ते 15 अशा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायचं आहे जिथे आपण विजय मिळवू शकतो किंवा सक्षमतेने वाटाघाटी करू शकतो। प्रत्येक मतदारसंघासाठी आपल्याकडे मायक्रो प्लॅनिंग हवं, तेथील समाज रचना काय आहे, त्या मतदारसंघातील लोकांच्या 3 महत्त्वाच्या समस्या कुठल्या आहेत आणि प्रत्येक बूथसाठी नेमका आराखडा काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे। बढती आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या किंवा निवडणुकीतील उमेदवारी ज्याचा उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला की कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, काय केलं पाहिजे, तर आता ते मला जास्त चांगलं लक्षात ठेवावं लागेल। संघटना कशी वाढवायची हे आधीच मला सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो। याच्या आधी मी भाषण करायचो त्यावेळेस रात्रभर माझा पाठ म्हणजे गृहपाठ व्हायचा आणि मग सकाळी भाषण करायचो। आता फक्त असं झालं की त्यांनी भाषण केलं आणि मी पण भाषण करतोय। माझा रात्री गृहपाठ झालाय त्याच्यामुळे त्या पद्धतीनेच चाललंय, ते तिथं नोंद चाललेली आहे। बरोबर आहे, हे ठीक बरोबर आहे। आता कुठलं नाही झालं की माझं काय रात्री खरं नाहीच आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर नागपुरात पार पडलं आणि या शिबिरात अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले। केवळ सुनावलंच नाही तर अजित पवार यांनी मंत्र्यांना सज्जड दम दिला। मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर पद मोकळं करा असा इशारा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिला। अजित पवारांच्या सहित सगळ्यांचा ह्या आठवड्यातले 3 दिवस कुठले मुंबईत, ते बाकीच्या 4 दिवसात त्याला एखादा दिवस त्याच्या स्वतःच्या मतदारसंघाकरता किंवा आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी पक्षाकरता द्यायचे। मी आज निर्वाणीचा सांगतो, जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया। मंत्री जर कोणी आळस करत असतील आणि लोकांकडे जाण्यापासून ते लांब राहत असतील, काम करत नसतील तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे। हो, तुम्हाला मंत्री केलं ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं, अरे पण जनतेमध्ये जा ना, तुम्ही जनतेत गेलं पाहिजे की नाही? पालकमंत्री म्हणून तिकडे जा, तुम्ही बोलण्यात काय चुकलं ते बरोबर आहे। सगळ्यांनी काम करावं म्हणून ते बोलले।